मराठा आरक्षणासंदर्भात जनगणनेचा मुद्दा देखील पुढे येऊ लागलेला होता। कुणबीची ही संख्या जी आहे ती पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मग काही भागांमध्ये नाही अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालेला होता। याच संदर्भात 1881 साली इंग्रजांकडनं जनगणना जी आहे ती करण्यात आलेली होती। सगळ्याच जातीची ही जनगणना होती। एकूण नेमकी त्याचा वापर आता होऊ शकतो का, तो डेटा देखील सध्याला उपलब्ध आहे आणि तोच डेटा विश्वास पाटील सरांनी या संदर्भात बाहेर देखील काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण त्याच्याशी या संदर्भात बातचीत करूया, नेमका हा डेटा कसा उपयोगी येऊ शकतो। एबीपी माझामध्ये स्वागत सर। कशा प्रकारे बघताय हा संपूर्ण या डेटाकडे आणि तो आता सध्याला उपयोगात येऊ शकेल? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा डाटा आता सहसा उपलब्ध नाही आहे। आता जे गॅजेट आहेत ते स्वातंत्र्यानंतरचे गॅजेट आहेत आणि त्याच्यामध्ये या डाटाचा मागमूसही नाही आहे। मला खूप प्रयत्नपूर्वक दिल्ली, हैदराबाद, विजापूर, मुंबई अशा ठिकाणी फिरावं लागलं आणि मग ओरिजिनल जो मी गॅजेटियर मिळवलं, म्हणजे असं पहा की 1872ला पहिली जनगणना लॉर्ड माओनं सुरू केली आणि पहिली शास्त्रशुद्ध जनगणना ही 1881ला झाली आणि तिचे गॅजेटियर्स हे 1884च्या दरम्यान प्रकाशित झाले। तर ते गॅजेटियर पाहता ब्रिटिशांनी एवढ्या डिटेलमध्ये संशोधन केलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती जन्माला आली त्यावेळेला ती त्याच जिल्ह्यात जन्माला आली की मामाच्या गावाला होती, दुसऱ्या गावामध्ये जन्माला आली, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये। त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं वय किती, तो तरुण आहे, म्हातारा आहे, लग्न झालेलं आहे किंवा नाही, आणि प्रत्येक जात, धर्म आणि लोहार, कुंभार, छोटे छोटे व्यावसायिक, बनिया, त्याच्यामध्ये प्रभू असले तर पाटारे प्रभू, दुसरे प्रभू, अशा पद्धतीनं तो डाटा आहे आणि तो खूप अद्ययावत डाटा आहे। मुख्य त्याच्यामधून अशी गोष्ट दिसते की महाराष्ट्रभर कुणबी हा समाज पसरलेला आहे आणि ब्रिटिशांनी अगदी साताऱ्यापासून ते वऱ्हाडापर्यंतच्या त्यावेळेच्या अनेक गॅजेटियर्समध्ये असं म्हटलेलं आहे की कुणबी म्हणजेच मराठा जात आहे आणि मराठा म्हणजेच कुणबी जात आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। इवन साताऱ्याच्या मध्ये सुद्धा काही मराठा आडनावं घेऊन हे सगळे वास्तविक कुणबी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। पण काही जिल्ह्यामध्ये मात्र जशी कुणब्यांची नोंद आहे तशी मराठ्यांची नोंद आहे। आता सर्वात जास्त कुणबी कुठे आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 9 लाख लोकसंख्येच्या अगेन्स्ट 4 लाख कुणबी त्यांनी कॅटेगरी केली आहेत, तालुकावार आहेत असं सांगितलेलं आहे। आजचा जो सातारा जिल्हा म्हणजे ब्रिटिशकालीन त्यावेळेचा सांगली आणि सातारा जिल्हा, ज्याच्यामध्ये फलटण, मिरज आणि सांगली हे संस्थानी तालुके नव्हते, ते सोडून अगदी मग पोलादपुरापासून कर्नाटकाच्या आथणीपर्यंतचा जो सातारा जिल्हा, आजच्या आपल्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये 5,83,000 कुणबी राहतात असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। फक्त उल्लेख नव्हे तर कुलाबा असेल, सातारा असेल, पुणे असेल, जवळजवळ 25, 30, 40 पानं कुणब्यांच्या जगण्याची, त्यांच्या व्यवसायांची, त्यांच्या चालीरीतींची, जन्मल्यावर त्याला किती नावं ठेवली जातात, पाळण्यातलं नाव, नावरस नाव, त्याच्यानंतर मृत्यूनंतर करायचे विधी, असं कंप्लीट डिटेल माहिती आहे जी ब्रिटिशांनी एवढ्या सुंदरपणे दिलेली आहे की आजच्या आमच्या कुठल्या अभ्यासकामध्ये ती मिळत नाही। त्यामुळं कुणबी ही जात किंवा मराठा जात ही अस्तित्वात होती हे आपल्याला मान्यच करावं लागेल। आता बेळगाव जर तत्कालीन घेतला, म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीमधला आपला जिल्हा म्हणजे बेळगाव होता। या बेळगावमध्ये त्यांनी 55 ते साधारणतः 40-45 हजार कुणबी दाखवलेले आहेत, पण 1 लाख मराठी वेगळे दाखवलेले आहेत। त्याच्यानंतर रायगडपासून ते सिंधुदुर्ग म्हणजे त्यावेळेच्या सावंतवाडीपर्यंत जवळजवळ 3.5 लाख कुणबी राहतात, पण त्याच वेळेला मराठ्यांची संख्या 3.5च्या अगेन्स्ट वेगळी ती 40,000ची त्यांनी दाखवलेली आहे। सर्वात कमी कुणबी कुठे होते तर ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यांची संख्या अगदी 13-14 हजारापर्यंत आहे। याचं कारण ठाण्यात आणि कल्याणच्या बाजूला मुख्यतः आगरी समाज
जो मिठाचा उद्योग करायचा त्याच्यावर राहायचा आणि मुरबाड आणि कल्याणच्या बाजूला थोडे बहुत कुणबी राहायचे. तर हा एक इंटरेस्टिंग अभ्यासाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय आहे आणि अस्तित्व दाखवतं की कुणबी हे संपूर्ण महाराष्ट्रभर होते. कुणबी काही लाखामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळतात. कुणबी काही लाखामध्ये खुद्द औरंगाबाद आणि जालना, म्हणजे आजचा जालना आणि औरंगाबाद मिळून तिथे सुद्धा लाखामध्ये 2-3 लाख कुणबी राहतात. तर कुणबी मराठे हे संपूर्ण महाराष्ट्रभर आढळतात आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या अगदी जीव असले तर 55 जीव राहतात, मुसलमान असले तर 10,000 मुसलमान राहतात. असे सगळे बारीक सारीक आकडे ब्रिटिशांनी दिलेले आहेत आणि ते अभ्यासकांना उपयोगी पडतील असे आहेत. पण आता येत्या काळात जर का बघायचं तर समिती असेल किंवा मग शिंदेची समिती आहे ती देखील या संदर्भात काम करते आहे. याकडे कसं बघता आहे की याचा उपयोग जो आहे तो होऊ शकेल का? कारण की जर का पिढ्यानपिढ्या बघायचं तर 6 ते 7 मागच्या पिढ्यापर्यंत आपण ते प्रूव्ह तरी करू शकू की हे माझे पूर्वज वगैरे आहेत. मात्र 1881 असेल किंवा मग 1931 पर्यंत जर का हा डेटा असेल तर ते आपण प्रूफ कसं करणार की हे खरेच माझे वंशज होते म्हणून? नाही, आता असं आहे की प्रत्येक व्यक्तिगणिक प्रूफ करणं थोडं आता अवघड आहे मधल्या काळामध्ये. कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये रेकॉर्ड प्रिझर्वेशन, आपलं जे काही कागदोपत्र आहे ती जीवापाड जपून ठेवण्याची वृत्ती होती. स्वातंत्र्यानंतर तशी राहिलेली नाही. 2 वर्षाचं रेकॉर्ड 3 वर्षांना आपल्याला मिळत नाही. पण ब्रिटिशांची अद्ययावत रेकॉर्ड ठेवायची पद्धत होती. पण आपल्याला हेही ठरवावं लागेल की समजा सातारा जिल्हा आहे आणि 5,83,000 जर तिथे कुणबी राहत होते आणि आज जर तुम्ही 200-300 लोक कुणबी दाखवायला लागला तर हे कुणबी गेले कुठे? त्यांनी स्थलांतर केलं का? हिरोशिमा नागासाकी जर का बॉम्ब पडला आणि ते नाहीसे झाले, हे आपल्याला अमान्य करता येणार नाही. आणि त्यामुळे त्याचा शास्त्रीय अभ्यास करून ते ट्रेस आउट करावंच लागेल. यामध्ये जर का बघायचं तर अनेकदा युक्तिवाद असा पुढे येतो आहे की मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहे, तुम्ही एकत्र त्याला जोडू नका. अनेकदा जे त्यांच्या संस्कृती आहे, राहणीमान आहे किंवा मग काम करण्याचा जो व्यवसाय आहे तो देखील वेगवेगळा आहे. याकडे कसं बघताय? नाही, याकडे काय बघायचं, मी तुम्हाला सांगेन की मराठा आणि कुणबी याच्यामध्ये फारसा फरक नाही. मराठे हेच कुणबी आहेत. मुळात व्यवसाय आमचा कुणब्यांचा शेतीशी संदर्भात आहे. आजची परिस्थिती बदललेली आहे, आपण लक्षात घेत नाही की त्यावेळेला प्रत्येक गावात जनावरं किती लागायची मोठेसाठी, पाणी ओढण्यासाठी. त्यावेळेला ट्रक नव्हते, ट्रान्सपोर्ट होता. त्या वेळेचा ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की कोकणातल्या त्या बंदरावरून एका वेळेला 1200 बैल निघायचे. त्या बैलांना चारण म्हटलं जायचं. त्या बैलांच्या पाठीवर धनधान्य ठेवून घाटमाता चढून अगदी जालन्यापर्यंत, औरंगाबादपर्यंत, मराठवाड्यापर्यंत हे सगळी जनावरं जायची. ही जनावरं कोण सांभाळत होतं? ही जनावरं मराठी सांभाळत होते. अर्थात तो व्यापाराचा मुख्य धंदा त्रिणा आत्रे आणि इतर संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे वंजारी लोकांच्या हातामध्ये तो ट्रान्सपोर्ट होता. पण त्यावेळेला भागीन असा शब्द आहे, म्हणजे तात्पुरती 5-6 महिने वापरण्यासाठी मराठ्यांची घोडी आणि मराठ्यांचे बैल दिले जायचे. किंवा सैन्यामध्ये प्रत्येकाच्या घरात घोडी असायची. ही घोडी कुठून आणायची? किंवा तोफा ओढण्यासाठी बैल हजारो आवश्यक असायचे. तर ब्रिटिशांनी एक सुंदर शब्द वापरलेला आहे, हजबंडरी मेन, म्हणजे पशुपालक. म्हणजे मराठे हे पशुपालक होते, शेतीपालक होते. आणि मराठ्यांची आर्मी कधीही परमनंट आर्मी नव्हती. पावसाळ्यात मृगाला आम्ही भात पिकवायचो. लोंब्या हाताशी आल्या की दिवाळीच्या दरम्यान खळ्यामध्ये धान्य टाकलं की आमची इव्हन पानिपतची मोहीमसुद्धा नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली आहे. तर मराठा आर्मी ही कधीही परमनंट आर्मी नव्हती. मराठ्यांचं आर्मी ही शेतकऱ्यांचं सैन्य आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये धनधान्य आणि हिवाळ्यामध्ये मोहीम ही आमची जगण्याची रीत होती. इवन भारतामध्ये कुणाकडेही परमनंट आर्मी, ज्याला आपण कायमस्वरूपी सैन्य म्हणतो, असं नव्हतं.
कुणाकडे होतं तर 13व्या-14व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आणि सुलतानशाही होती. सुलतानशाहीमध्ये परमनंट आर्मी होती, ब्रिटिशांची परमनंट आर्मी होती आणि मराठ्यांच्यात जर मला विचाराल तर एका सरदाराची परमनंट आर्मी होती ज्याचं नाव दौलतराव शिंदे, म्हणजे ते मध्य प्रदेशामध्ये त्यांची परमनंट आर्मी होती. अगदी शिवकाळामध्ये सुद्धा आपली परमनंट आर्मी कधी नव्हती. आणि त्यामुळं बारगीर आणि शिलेदार हा प्रकार कशासाठी आहे? मुळात शेतकरी आहेत मराठी हे, आणि आपण कुणबी आहोत, शेतकरी आहोत हे सांगण्यामध्ये लाज कसली? जर आम्ही रक्ताचं पाणी करून, हाडाची काढं करून आणि पत्थराचं पीठ करून, दगडाचं पीठ करून शेती पिकवत असलो तर त्याच्यामध्ये कमीपणा कसला? उलट मला असं वाटतं की मराठ्यांच्या सरंजामदारीमुळं खूप मोठ्या मराठा वर्गाचं नुकसान होत आहे. मला कुठल्या राजकीय पक्षावर टीका करायची नाही, राजकीय नेत्यावर टीका करायची नाही, पण आमचे नेते जे मंत्रालयात दिसतात तेच DPTCच्या मीटिंगमध्ये दिसतात, तेच मूळ टाकायला दिसतात, तेच साहित्य संमेलनाच्या याच्यावर दिसतात. त्यांची सरंजामी वागणूक, त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या, त्यांची हेलिकॉप्टर, त्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था, अशी कुटुंब फार थोडी आहेत. पण दुर्दैवानं बाहेरच्या लोकांचा असा काय समज होतो की मराठे सगळे साखर कारखानदार आहेत, मराठे सगळेच दारूचे कारखानदार आहेत, डिस्टिलरी सगळ्यांच्या आहेत, मराठे सगळेच आमदार खासदार आहेत. असं नाही आहे. दुर्दैवानं काही फॅमिलीज ह्या खूपच पॉवरफुल आहेत, गॉड गिफ्टेड आहेत, देवाची त्यांच्या पाठीमागं कायमची दया आहे, श्रीमंती आहे त्यांची कायमची पिढ्यानपिढ्या. पण म्हणून बाकीचा जो समाज आहे तो भरभटला जातोय. मी तुम्हाला कुठल्याही गावामध्ये जा, तुम्हाला सांगतो, जी तरुण मुलं आहेत त्यांच्या अंगावर 2 सदरे आणि 2 लेंग्याशिवाय काही असत नाही. परीक्षा पास झाली नाही, परीक्षेला क्रमांक आला नाही, तर ही अगदी म्हणजे तालुक्याला येताना, परीक्षेला येताना गावामधून दुसऱ्याकडून पैसे मागून आणतात. तो STला त्यांच्याकडे पैसे नसतात. आणि सामान्य परिस्थितीतल्या मराठ्यांच्या पोरांची अवस्था मी एके ठिकाणी म्हटलंय त्याप्रमाणे रानात फिरणाऱ्या, अर्धवट उपाशी राहणाऱ्या बेवारशी शेळ्या मेंढ्यांसारखी आहे. आणि आमची 100, 150, 200 कुटुंब जी भाग्यवान आहेत, गॉड गिफ्टेड आहेत, ती म्हणजे मराठा समाज नव्हे. आणि कुठेतरी सरंजामशाहीमुळे कुठेतरी नुकसान झालं. नक्कीच सरंजामदारीमुळे नक्कीच नुकसान झालं. आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांची तीच दृष्टी होती. यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये कुठलाही सरंजामदार कधी तुम्हाला राजगादीवर बसल्याचं पाहायला मिळणार नाही, एक्सेप्ट आमचे मालोजी राजे पलटणकर. ते स्वतःच्या कर्तृत्वावर आलेले होते. तर सर्वसामान्य धागा जो यशवंतरावनी पकडलेला होता, वसंतदादांनी पकडलेला होता, मातीतनं माणसं मोठी केली होती. म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही, पण आजची जी काही गुबगुबीत अशी श्रीमंत कुटुंब आहेत, जी सर्वत्र आपल्याला साहित्य संमेलनापासून, साखर कारखान्यापासून, मंत्रालयापर्यंत आढळतात, आणि त्यामुळं लोकांचे असे गैरसमज होतो की सगळेच मराठी हे गर्भश्रीमंत आहेत, उच्च श्रीमंत आहेत, कुबेरासारखे श्रीमंत आहेत. वस्तुस्थिती तशी नाही. कुठल्याही गावामध्ये तुम्ही जा आणि पहा, अरे रोज सकाळी ते झुणक्याबरोबर भाकरी खातात आणि संध्याकाळी भाकरीबरोबर झुणका खातात. म्हणजे अर्धा किलो मटण किंवा 1 किलो मटण आणले तर घरातले 30-35 लोक एक बोटी करून खातात. अशी परिस्थिती मी स्वतः पाहिलेली आहे. आणि त्यामुळं कुठेतरी एक गर्भश्रीमंत मराठे आणि त्यांच्या त्या सगळ्या रेनचैनमुळं सामान्य मराठ्यांच्याबद्दल गैरसमज होतो. आणि म्हणून मला मनापासून एक साहित्यिक म्हणून इथल्या संस्कृतीचा, भाषेचा आणि सर्व जाती धर्माचा अभ्यास केलेला असल्यामुळं प्रामाणिकपणे मी सांगेन की खरोखर सामान्य मराठ्यांची अवस्था फार वाईट आहे. आता त्यांना कसं बसवायचं आरक्षणात, परीक्षणात ते तुम्ही ठरवा, पण त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढं मात्र नक्की. तर एकूणच जो हा संपूर्ण डेटा आहे इंग्रजांच्या काळातला, त्याचा उपयोग आता सरकार कसं करत आहे आणि या समिती कडनं त्याचा उपयोग कसा होतोय, सोबतच ते न्यायालयात गेल्यानंतर ते टिकलं पाहिजे त्यासाठी देखील त्यांचे प्रयत्न कसे होत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक भ्राड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.